सगळ्या समाजाने पुढे आलं पाहिजे, सगळ्या स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे. आज देखील माझा आवाज जोपर्यंत जातोय त्या बहिणींना मी सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड विल लिहिलं होतं. हिंदू कोड विल मध्ये ज्या परत त्या आहेत, विधवा आहेत, त्यांना संपत्तीमध्ये बराबरीचा वाटा एकमेव मिळवून देणारं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर आहेत. का समजत नाही? आणि ज्याला समजते ती पुढे येऊन बोलते, पण त्यांचा आवाज दाबला जातो. पण एक काळ असा येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाहेरच्या देशाला कळाले. 1951 ला बाबासाहेब आंबेडकरला अमेरिकेने सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटले. त्या बाबासाहेबांना 90 ला पुरस्कार दिला. आता देखील महात्मा फुलेंना जेव्हा संसदेमध्ये घोषणा केली की महात्मा फुलेंना भारतरत्न द्या, तेव्हा त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया झाली नाही. पण आता 5 लोकांना मी विरोध करत नाही, त्यांचं नाव घेत नाही. त्यांना भारतरत्न देण्यात आला, भारतरत्न दिला, देऊ द्या, त्यांच्या कर्तृत्वावर दिला असेल. पण का महात्मा फुलेंना भारतरत्न भेटत नाही? महात्मा फुलेंना भारतरत्न भेटला पाहिजे, यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. आता आपण कमी आहे, पण ज्या दिवशी बाबासाहेबांचे विचार या देशाला कळतील तेव्हा त्या दिवशी हा देश या जगामध्ये महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेमध्ये जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विचारण्यात आले की बाबासाहेब आंबेडकर तुमच्या विद्यालयामध्ये शिकत होते, तर त्यामध्ये ते राष्ट्रपती म्हणले की आमचं नशीब आहे की बाबासाहेब आंबेडकर इथे शिकले आणि त्यांनी देशाची घटना लिहिली. पण मी सांगतो त्या घटना का खतऱ्यात आहेत, कारण की संसदेमध्ये एक न्यूज चालू होती, मी नाव घेत नाही पण सांगतो, न्यूज चालू होती की एक मंत्री म्हणला की आता या देशाची घटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहे. आणि तुझा बा जरी आला तरी घटना बदलू शकत नाही, कारण की तुझा बा लिहिणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ज्या दिवशी घटनेला हात लावल तेव्हा हात तोडण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि तो अधिकार आणि ती तलवार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे, ती म्हणजे मतदान. जो घटनेच्या विरोधात, जो बाबासाहेबांच्या विरोधात, त्याला मतदान नाही. तरी घटना वाचल तर आपण वाचल, संविधान वाचलं तरच आपण आहे. संविधान तुम्हाला बरोबरीचा अधिकार देतो, कुठला धर्म ग्रंथ देत नाही. एवढं लक्षात ठेवा. जाता जाता एक घोषणा द्या, कारण की सर मला जास्त पडलं आहे, यांना माहिती आहे, माझ्या गावातले आहेत, त्यांना माहिती आहे माझं बोलणं, कारण मी बाहेर देखील जातो बोलण्यासाठी. बाहेर देखील जातो बोलण्यासाठी. मी मध्ये सांगलीला गेलो होतो, पुन्हा बोरगाव देखील गेलो. तेव्हा ते एक ताई म्हणली, मी असंच बोलत होतो, एक ताई मी स्टेजवरनं खाल्यानंतर म्हणली, दादा लय प्रकट बोलू नका, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल. शिक्षक होते त्या, म्हणली प्रॉब्लेम होईल. मॅडमला म्हणलं, मॅडम जीव गेला तर चालते, पण बाबासाहेबांच्या विचारापासून कधीही लांब जाणार नाही, कधीही जाणार नाही. कधी बाबासाहेबांच्या विचारापासून लांब जाणार नाही किंवा शिवरायांच्या विचारापासून लांब जाणार नाही. शिवरायांचे विचार, बाबासाहेबांचे विचार पेरण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. जाता जाता एवढं सांगतो, एक जोरदार घोषणा द्या, कारण की ज्या माणसांना बाबासाहेबांचा खरोखर वाटतोय तिरस्कार, त्यांचं देखील हृदयाचे ठोके वाटले पाहिजे, अशी घोषणा द्यायची. आणि ज्यांना बाबासाहेब मानतात ना, बाबासाहेबांना तिन्हीच घोषणा द्या. आणि जे मानत नाहीत ना, त्यांना मी नंतर कमेंट करीन ना, त्या ऐकण्याची ताकद मी त्यांच्यात असावी. जो जय म्हणणार नाही, आता सांगतो जो बाबासाहेब आंबेडकर जय म्हणणार नाही, त्यांना मी नंतर कमेंट करीन, त्या ऐकण्याची ताकद तिने ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आता एवढं होऊन जो म्हणलं नाही, तो काय माणसात नाही, तो माणसात नाही. ती जनावर देखील जर बोलता येत असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणलं असतं, बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणलं असतं. आणि जो बोलला नाही ना, तो काय माणसात नाही. ती माणसात पिणं कशातच नाही, ती स्त्रियामध्ये पिणं कशातच मोडत नाही, माणसातच नाही. जो जय म्हणलं ना, त्यांना सांगतो गैरसमज करून घ्या. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय जिजाऊ.